तर शरदचंद्र पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। सुप्रीम कोर्टाची ऑर्डर जे आमचं मेरिटमध्ये होतं, खरं तर मेरिट म्हणजे ओरिजिनल पक्ष आणि घड्याळच आदरणीय पवार साहेबांना मिळायला पाहिजे, पण अदृश्य शक्तीची मनमानी चालली आता। त्याच्यामुळे अदृश्य शक्तीने कितीही आमच्यावर अन्याय केला, घात केला, आम्हाला धमक्या दिल्या, तरी आम्ही अदृश्य शक्तीला घाबरणार नाही। आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि तुतारी ही आमचं चिन्ह आहे आणि नवीन उमेदीने ही तुतारी ही काय संकेत देते हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही। 99ला जेव्हा राष्ट्रवादी निर्माण झाली होती तेव्हा पवार साहेबच चेहरा अशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचलो होतो। चिन्ह नवीन होतं पण लोकांनी ते स्वीकारलं पवार साहेबांकडे बघून आणि आता चिन्ह जे मिळालेलं आहे ते फार महत्त्वपूर्ण चिन्ह आहे। कुठल्याही लढाईच्या पूर्वी आपण जर पूर्वी बघितलं असेल तर तुतारी पहिली वाजवली जाते आणि हा जो लढा आहे तो अहंकाराच्या विरोधात, स्वार्थीपणाच्या विरोधात आणि सामान्य लोक या नेत्यांच्या विरोधात लढणार आहे। त्यामुळे सामान्य लोकांसाठी तुतारी हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे मशाल हातामध्ये घेऊन तुतारी वाजून आता लढायचं आणि जिंकायचं सुद्धा। आणि याच मुद्द्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या, त्याही जाणून घेऊया। पुन्हा एकदा लोकांच्या मनावर नवीन चिन्ह बिंबवायचं हे काम तसं काही सोपं नसतं। अर्थात आता जे प्रत्येकाकडे असलेले जे आहेत हे स्मार्टफोन आणि मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्या माध्यमातून ही गोष्ट फार दूरवर फार लवकर पसरू शकते। पूर्वी फार अडचणी यायची। खेड्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात की ज्यांच्या मनावर बिंबलेलं असतं की शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ, तिथे अडचण होते। शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळालंय आणि ते उद्या रायगडावरून त्यांचं लॉन्चिंग करतात। ठीक आहे, मग मी काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।